हॅलो नमस्कार. तर मी दीपाली काकडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर इथं मी धपाटे बनवते आणि त्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिरच्या तुम्ही आवडीनुसार घालू शकता आणि लसूणसुद्धा एक 7-8 पाकळ्या घालायच्या, खूप जास्तही नाही घालायचे. कोथिंबीर तुम्ही यात भरपूर घालू शकता कारण कोथिंबीरमुळे धपाट्यांना छान अशी चव येते, खूप छान लागतात. ज्यांना कोणाला बरं वाटत नसेल, तोंडाला चव नसेल तर नक्कीच तुम्ही ही धपाटे बनवून पहा, खूप मस्त होतात. आणि वाटूनही कोथिंबीर घालू शकता. त्यानंतर थोडीशी पीठ मळताना तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता, म्हणजे दिसायला धपाटे छान दिसतात आणि खायलासुद्धा अजून छान लागतात. त्यानंतर मी इथं एका ताटामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर हे मी डाळ दळवून बेसन तयार केलेलं आहे आणि तेच बेसन मी वापरते. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, हे सगळं पीठ एकत्र करायचं आहे, छान असं एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जे काही आपण वाटण केलं होतं, लसूण, जिरं, ओवा, मीठ, हिरवी मिरची ते घालायचं आहे. ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपल्याला हे घातल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मिरची वाटताना जर मीठ घातलं असेल तर तुम्ही इथे थोडंसं वापरा आणि नसेल घातलं तर तुम्ही चवीपुरतं मीठ घाला. त्यानंतर हळद घालायची, एक धपाट्यांना छान कलर यावा म्हणून. आणि हे सगळं एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं असं छान एकसारखं एकजीव झालं की मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे. सुरुवातीला पीठ घट्टच मळायचे, डायरेक्ट तुम्ही पाणी ओतसाल तर तुम्हाला अंदाज नाही येणार आहे. कारण खूप जर आपण घट्ट मळलं तर आपल्याला धपाटे थापताना म्हणजे त्रास होतो, पटकन थापली जात नाही, चिरा पडतात. त्यासाठी एकदम मऊ असा लुसलुशीत गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठीच आपल्याला अगोदर थोडं थोडं पाणी करून पीठ घट्ट मळायचं आहे, पुन्हा पाणी घालून घालून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपलं पीठ मळून झालं आहे, तरीसुद्धा मी त्याला थोडंसं लूज करते आहे. पाण्याचे शिंतोडे देऊन एकदम असं मऊसूत बनवायचं आहे. खूप जास्त आपल्याला पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही करायचं आहे. भिजायला ठेवायची काही गरज नाही, लगेच थापले तरीसुद्धा चालतात धपाटे. पीठ भिजवण्याची काहीच गरज नाही. बघू शकता व्यवस्थित असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला एक पांढरा शुभ्र कपडा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर अंथरून अगोदर तो कपडा पाण्याखाली व्यवस्थित असा पिळून धुवून घ्यायचा आणि ओल्या कपड्यावर थोडंसं पाणी शिंपडून त्याच्यावर एक छोटासा गोळा ठेवून आपल्याला म्हणजे थापून घ्यायचं आहे. धपाटे थापून घ्यायचे, बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित असे पसरवून घ्यायचेत. जितके तुम्ही पातळ करसाल तेवढे जास्त खमंग लागतात धपाटे. आणि समजा जाड बनवायचे असतील तरीही बनवू शकता, दोन्ही पद्धतीने केले तरी छानच लागतात. पण जर कोणाला खरपूस धपाटे आवडत असतील तर नक्कीच थोडंसं पातळ करायचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्याकडे तूप, लोणी काही असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही भाजू शकता, पण मी इथे तेलाचा वापर करते. आपल्याला खूप पचपचीतही तेल ओतायचं नाही आहे. तेल आपल्याला व्यवस्थित धपाटे भाजण्यापुरतंच घालायचं आहे, खूप तेलकटही नाही बनवायचे.
जरी तुमच्याकडनं कमी जास्त तेल पडलं तरी ते तेलकट होत नाही, कारण धपाटे असे जाडसर असतात, त्यामुळे ते तेल शोषलं जातं आणि ते तेलकट बनतच नाही. पूर्ण आतून कोरडे असतात पण खायला फार चविष्ट होतात. पुन्हा त्याच पद्धतीने मी पाण्याचा शिंतोडा दिला कपड्यावर आणि एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला थापून घ्यायचा आहे. थापत असताना मध्ये मध्ये थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावल्यामुळं काय होतं की पीठ व्यवस्थित असं पसरलं जातं, हाताला चिकटत नाही आणि पाहिजे तसा गोल व्यवस्थित असा आकार देता येतो. बघू शकता. होल पाडायचे कारण आपल्याला धपाटे फुगू द्यायचे नाहीत, खरपूस झाले पाहिजे. तेल सोडायलाही बरं पडतं आणि छान भाजली जातात त्यासाठी. आणि इथं मी लोखंडी तव्यावर थोडंसं तेल टाकून मग हे धपाटे सोडून घेते. पटकन सुटतात, कपड्याला चिकटत नाही, हाताला चिकटत नाही, खूप छान होतात, व्यवस्थित निघतात. याच पद्धतीने मी धपाटी बनवत असते. जर तुमच्याकडे कोथिंबीर भरपूर असेल तर तुम्ही जास्त कोथिंबीर घालू शकता, किंवा मेथी असेल तर मेथी चिरून घालू शकता, किंवा पालक असेल तर पालकसुद्धा तुम्ही ह्याच्यात वापरू शकता अजून छान टेस्ट येण्यासाठी. किंवा मग दुधी भोपळा असेल तर दुधी भोपळासुद्धा तुम्ही किसून घालू शकता, नाहीतर मग काकडीसुद्धा तुम्ही ह्याच्यात किसून घालू शकता. अतिशय छान होतात धपाटे. तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.